GSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तसं पाहायला गेलं ना तर काही कथा या नुसत्या रंजन करत नाहीत, तर त्यातून तुम्हाला बोधही मिळतो. आणि विशेषतः संतांच्या ज्या कथा असतात त्या नक्कीच तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगतात, त्यातनं आपल्याला उपदेशही मिळतो. दादा नमस्कार. हा नमस्कार. आपण जी नाथांच्या काही कथा बघण्याची एक सिरीज सुरू केलेली आहे, हो, त्याच्यामध्ये आज तुम्ही कोणती कथा सांगणार? राजा भर्तृहरी याची कथा मी तुम्हाला सांगतो. हा, गोरक्षनाथांच्या काळात घडलेली ही कथा आहे. बर. मुळात विक्रम राजा नावाचा एक राजा होता आणि त्याचा वारस म्हणून विक्रम राजानंतर भर्तृहरी राजा झाला. बर. अतिशय भोगविलासात रमलेला, हा, हा. राज्य उत्तम करणारा असा तो राजा होता. उज्जैनचा राजा होता. उज्जैनचा राजा हा, होता. हा. पण मी राजा आहे आणि इथली प्रत्येक गोष्ट माझ्या मालकीची आहे अशी भावना मनात ठेवून तो राज्य करत होता. बर. या भर्तृहरीला शिकारीचा नाद होता हा. आणि जंगलात जाऊन शिकार करणे ही त्याला सवय होती. बर. एक दिवशी काय घडलं की आपला सगळा लवाजमा घेऊन, मोजक्या सैनिकांना घेऊन भर्तृहरी एक दिवशी जंगलामध्ये शिकार करायला निघाला. बर. शिकार मिळत नव्हती म्हणून ते जंगलाच्या आत आत जात होते. अचानक त्यांना एक मोठा काळवीट दिसला आणि भर्तृहरी तो काळवीट बघितला आणि अतिशय मोहात पडला त्याच्या देखण्या रूपावरती. त्याच्या मागे शिकार करण्यासाठी सगळे धावले. काळवीट अत्यंत वेगाने स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी धावत राहिला. बघता बघता अरण्याच्या अगदी आतमध्ये सगळे जण गेले आणि राजा इतक्या वेगाने घोडा चालवत होता की त्याच्याबरोबरची जी माणसं होती ती सगळी मागे पडली. बर. आणि काळवीटाच्या मागे मागे राजा एकटाच जंगलाच्या घनदाट गाभ्याच्या दिशेने गेला. अचानक काळवीट त्याला दिसेनासा झाला आणि तो शोधात जंगलाच्या अजून आतमध्ये एका गर्द झाडीच्या मधल्या रिकाम्या जागेमध्ये आला आणि त्याला तिथे एका झाडाखाली एक अत्यंत दिव्य प्रकाशमान असा योगी साधना करताना दिसला. त्यांच्याकडे तो बघत असताना त्याच्या मागून तो काळवीट आला आणि तो त्या योग्याच्या जवळ येऊन उभा राहिला. जणू काही त्या योग्याच्या सुरक्षा कवचामध्ये तो असल्यासारखा तिथे उभा होता आणि राजा भर्तृहरीकडे बघत राहिला. राजाने क्षणाचाही विलंब न करता बाण काढला आणि त्याच्या हृदयामध्ये बाण मारला. जोरात ओरडून तो काळवीट जो होता त्याने प्राण सोडला आणि तो त्या योग्याच्या मांडीवरती डोकं ठेवून मेला. या घटनेमुळे तो ध्यानमग्न योगी त्याच्या ध्यानातनं बाहेर आला आणि डोळे उघडून बघतोय तो काळवीट त्याच्या मांडीवरती मरून पडलेला आहे आणि बाण त्याच्या हृदयामध्ये रुतलेला आहे आणि तिथून भळाभळा रक्त वाहत आहे. डोळे उघडे आणि ते दोन्ही डोळे त्या योग्याकडे बघताहेत आशेने, असं ते दृश्य त्याला दिसलं आणि त्या योग्याच्या डोळ्यामधनं घळाघळा पाणी यायला लागलं. तेवढ्यात राजा खाली उतरला. राजाने त्या योग्याला नमस्कार केला आणि तो काळवीट उचलून घेऊन जायला लागला. तेव्हा योगी त्याला म्हणाला की ज्याला तू प्राण देऊ शकत नाहीस त्याचा तू प्राण कसा घेऊ शकतो. इथे भर्तृहरीचा अहंकार जागा झाला. त्यांनी ते काळवीट खाली ठेवलं आणि योग्याकडे बघून म्हणाला की या राज्याचा मी राजा आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक जीवावर माझा अधिकार आहे. तो जीव ठेवायचा किंवा त्याला मारायचा हा निर्णय माझा आहे. तो योगी हसून म्हणाला की तू राजा आहेस, देव नाहीयेस आणि तुला जर एखाद्या जीवाचा प्राण परत देता येत नसेल तर याचा अर्थ तू माणूसच आहेस, देव नाहीयेस. तर भर्तृहरी हसून म्हणाला, अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःला देव समजताय तर तुम्ही या मेलेल्या काळविटाच्या मध्ये प्राण फुंकू शकता का.
तर योगी हसला आणि म्हणाला की जर मी प्राण फुंकले त्याच्या शरीरामध्ये, त्याला जिवंत केलं तर तू काय करशील? तर भर्तृहरी म्हणाला की मी सगळं राज्य सोडून देईन, हे राज्यपद सोडून देईन आणि तुमच्या पायाशी तुमचं शिष्यत्व पत्करून वैराग्यपूर्ण जीवन जगायला सुरुवात करेन. बर. कारण भर्तृहरीला विश्वासच नव्हता की अशी काही घटना घडू शकेल की ज्याच्यामध्ये एखाद्या मेलेल्या प्राण्याला पुन्हा जिवंत केलं जाईल. अर्थात समोर जो दिव्य प्रकाशमान योगी बसलेला होता ते म्हणजे साक्षात गोरक्षनाथ होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या कमंडलूतलं पाणी काढलं आणि संजीवनी मंत्र फुंकला आणि त्या काळविटाच्या अंगावर ते पाणी टाकलं. तो बाण छातीतनं ओढून काढला, रक्ताची चिळकांडी उडाली आणि दुसऱ्या क्षणी त्या काळविटाची जखम होती ती नाहीशी झाली आणि ते काळवीट उभं राहिलं. त्यांनी त्या योग्याला नमन केलं. राजा भर्तृहरीकडे एक नजर टाकली आणि जंगलामध्ये निघून गेला. ही सगळी घटना आपण आपल्या डोळ्यांनी बघतो आहोत आणि हे प्रत्यक्ष घडत आहे याची जाणीव भर्तृहरीला झाली आणि मजेनी त्यांनी जे वाक्य बोललो होतं तर उपरतीच झाली, डोळे उघडले आणि या विश्वामध्ये असा गुरु आपल्या समोर येऊन बसलेला आहे, आपलं भाग्य आहे याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी त्याच ठिकाणी शस्त्र टाकून दिलं, गोरक्षनाथांच्या चरणी वंदन केलं. तेवढ्यात त्याला शोधत त्याचे सैनिक आणि बाकीचे सगळी लोक आली. त्यांना त्यांनी सांगितलं की हा अश्व घेऊन जा, हे सगळी आभूषण, ही सगळी वस्त्र घेऊन जा आणि राणीला सांगा की मी आता गोरक्षनाथांचा शिष्य झालो आहे, वैराग्यपूर्ण जीवन जगण्याचं ठरवलेलं आहे, मी काही परत येणार नाही. आणि त्याच्यानंतर भर्तृहरी हे खूप मोठे योगी झाले आणि सगळ्या जगाला त्यांनी ज्ञानाचा प्रकाश दिला. तर एका छोट्या कथेतून केवढी मोठी गोष्ट आपल्यापर्यंत येते की आपण ज्या जीवांना जीवन देऊ शकत नाही, त्यांच्यात प्राण फुंकू शकत नाही, त्यांना मारण्याचा आपल्याला अधिकार नाही. जी गोष्ट आपण निर्माण करू शकत नाही त्याचा विनाश घडवण्याचा अधिकार आपल्याला नाही. अगदी बरोबर आहे, पण त्यासाठी विवेक पाहिजे नाही का? हो. म्हणजे आजचा जो वन लाइनरचा विषय आहे, जो तुम्ही आता शब्द म्हटलात विवेक, त्याच्या संबंधातच आहे. अरे वा. तर नाथांचा वन लाइनर आहे आजचा, विवेक के साथ हर सांस लेना. आपला प्रत्येक श्वास हा विवेकाने घ्यायचा आहे. म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया विवेकाने करायची असं नाहीये, ते तर करायलाच पाहिजे, पण प्रत्येक श्वासाला आपण विवेकपूर्ण विचार करून आचरण केलं पाहिजे. आता इथे विवेक म्हणजे काय असा प्रश्न पडेल. बरोबर. तर विवेकाची व्याख्या तर मी सांगतो, पण विवेक हा शब्द इतका प्रिसाइज आहे, जो भारतीय अध्यात्माचा गाभा आहे. आपल्या नाथांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये प्रत्येक पानावर तुम्ही बघाल की विवेक हा शब्द आलेलाच आहे. तर विवेकाशिवाय माणूस घडत नाही आणि त्याचा प्रवास देवत्वाकडे जात नाही. आणि विवेक सुटला, माणूस अविवेकी झाला तर तो विषयांनी मोहित होतो आणि त्याचा प्रवास राक्षसी वृत्ती होण्याच्या दिशेने जातो. तर विवेक म्हणजे शुद्ध परिपूर्ण विचार. आता शुद्ध विचार करण्यासाठी जी बुद्धी आपल्याला असायला पाहिजे ती पण शुद्धच पाहिजे. अशुद्ध बुद्धीतनं शुद्ध विचार येणं शक्य नाही. त्यासाठी आपल्याला आपली बुद्धी शुद्ध करायला पाहिजे. ती बुद्धी ज्या मनाच्या माध्यमातून वापरली जाते ते मन सुद्धा शुद्ध असायला पाहिजे. आणि मन जर शुद्ध असेल तरच शुद्ध विचार मनामध्ये उमटू शकतात. त्यासाठी शुद्ध बुद्धीचा वापर केला जाऊ शकतो. हा जो त्रिकोण आहे मन, बुद्धी आणि विचार, त्याच्या बरोबर अजून एक महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे अहंकार. तर जीव म्हटला की त्याला अहंकार म्हणजे मी काहीतरी करतोय, अहम असा आकार आणि कार म्हणजे करणे. तर मी करतोय, हे सगळं मी करतोय, बरोबर, अशी त्याची जी मानसिकता असते तर त्याला जीवाचा अहंकार असं म्हटलं. तर तो अशुद्ध अहंकार झाला. जेव्हा तो शुद्ध होतो तेव्हा तो शिवाचा अहंकार होतो. शिवाचा म्हणजे शिव हे तत्व आहे आणि ते अनंत पसरलेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड सुद्धा संपल्यानंतर जे अनंत राहतं ते सुद्धा शिवतत्वाने व्यापलेलं आहे आणि ते शुद्ध आहे म्हणून व्याप्त होतं. तर मन, बुद्धी, अहंकार या त्रयींची जर परिपूर्ण शुद्धी झालेली असेल तर त्याच्यातनं उमटणारा विचार शुद्ध आणि परिपूर्ण असेल आणि तो शुद्ध परिपूर्ण विचारच शुद्ध परिपूर्ण आचरण आपल्याकडून घडवेल.
करून घेऊ शकतो. आणि प्रत्येक पाऊल जर विवेकपूर्ण विचारांनी टाकलं, म्हणजे प्रत्येक आचरण विवेकपूर्ण विचारांनी केलं, तर आपला प्रवास आपल्या अनंताकडे म्हणजे उत्थानाकडे होतो. आणि आत्मज्ञानी व्यक्ती ही परिपूर्ण शुद्धता त्याच्यामध्ये असलेली अशी असते. म्हणून प्रत्येक श्वास घेताना आपण ती विवेकपूर्ण विचारांनी आणि आचरणांनी घेतो आहोत असं त्याच्याकडे लक्ष देऊन आपल्याला पुढे चाललं पाहिजे. आपल्या सामान्य रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनेक वेळेला विवेक सोडून वागत असतो, विवेक सोडून विचार करत असतो. अहंकार तर आपल्याला भयंकर असतो. मी कोणीतरी आहे, मला सगळं समजतं आणि मी सांगतोय किंवा मी सांगते तेच बरोबर आहे, अशा पद्धतीने आपण दुसऱ्याला वागणूक देत असतो. तर मी आणि तो किंवा मी आणि ती याच्यामध्ये काही अंतर नाहीये याची जाणीव विवेकातूनच निर्माण होऊ शकते. आणि कोणी वरच्या पदाला कोणी खालच्या पदाला नाहीये ह्याची जाणीव पण विवेकातूनच होऊ शकते, हो की नाही? तर आत्मतत्व सगळीकडे सारखं आहे. या जगामध्ये जगताना प्रत्येकाला काहीतरी भूमिका सादर करावी लागते, म्हणून कोणीतरी खालच्या पदावर आहे, कोणीतरी वरच्या पदावर आहे. पण या रंगमंचावरती सगळे कलाकारच आहेत याची जाणीव त्या प्रत्येक कलाकाराला असणं गरजेचं आहे. ते असेल तर राजाची भूमिका केल्यानंतर तो कलाकार बाहेर राजाच्याच पद्धतीने वागणार नाही, किंवा सैनिकाची भूमिका केली तर तो सैनिकासारखं वागणार नाही. त्याला माहिती की तो एक कलाकार आहे आणि तो ती भूमिका करतो. तर विवेक असेल तरच या भूमिकांचा विवेक आपल्यामध्ये जागृत राहील. तो राहण्यासाठी आपण पहिल्या श्वासापासून नाही तरी जेव्हा आपल्याला जाणीव होते त्या प्रत्येक श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत विवेकाने जगता आलं पाहिजे. एक अद्भुत गोष्ट अशी आहे की विवेक हा फक्त माणसाला दिलेला आहे, तो इतर जीवांना, इतर प्राण्यांना दिलेला नाहीये. त्यांना त्यांचं रोजचं आयुष्य जगत असताना जे काही सर्व्हाइव्ह करण्यासाठी क्रिया प्रतिक्रिया करायच्या असतात, त्यासाठी जे विशिष्ट ज्ञान दिलेलं आहे त्याचा वापर करायचा असतो, तो करून ते त्यांचं संपूर्ण जीवन जगतात. पण विवेक म्हणजे आत्ता सांगितलं तसं की प्युअरेस्ट फॉर्म ऑफ थॉट्स, ही प्रोसेस आपल्याला बाकीच्या जीवांमध्ये दिसत नाही. जेव्हा माणूस त्या प्रक्रियेकडे, त्या विशिष्ट विवेक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा समजायचं की त्याच्यामध्ये आणि इतर जीवांमध्ये, प्राण्यांमध्ये काही फरक राहिलेला नाहीये. पशुवत त्याचं जगणं आहे. भले तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी झाला असेल, खूप श्रीमंत झाला असेल, खूप कीर्ती त्यांनी मिळवलेली असेल, लोक त्याला खूप मान सन्मान देत असतील, पण तो त्या पदाला पोहोचलेला नाहीये ज्या पदाला पोहोचण्यासाठी तिथे विवेक जागृत असायला पाहिजे. आणि ही इतकी अमूल्य भेट आपल्याला परमतत्वाने दिलेली आहे, ती ज्ञानपूर्ण आहे आणि त्याचा वापर आपण केला पाहिजे. हीच शिकवण आपल्याला नाथांच्या या वन लायनर मधून मिळते की हर एक सांस विवेक के साथ लेनी है. तर दादा, त्याच्यामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट त्यांनी अशी केली की विवेकपूर्ण जगलं पाहिजे, हे तर सत्यच गोष्ट आहे, पण त्याचं नातं श्वासाशी जोडल्यामुळे त्याचं झालं की प्रत्येक क्षणच विवेकाने पाहिजे. ते खूपच सुंदर गुंफलं आहे ना. खूप छान, खूप सुंदर सांगितलं तुम्ही. तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.